नमस्कार. आपल्यांना यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत काल अपेक्षेप्रमाणे पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय आपल्या समर्थकाच्या बैठकीत घेतला आहे. आपल्या आमदारकीच्या राजीनाम्याचे पत्रही त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दाखवून ते पत्र आपण विधानसभा अध्यक्षाकडे सुपूर्द करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साहजिकच ते नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असतील हे नक्की दिसून येत आहे. तसं निलेश लंके आणि सुजय विखे पाटील, त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सूत जमत नाही. त्यामुळंच निलेश लंके यांनी त्यांच्या पत्नी यांच्यामार्फत या मतदारसंघात दौरे गेल्या 1-1.5 महिन्यापासून सुरू केलेले आहे. या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार स्वतः निलेश लंके यांनी चांगल्यापैकी आपल्या उमेदवारीबाबत निरोप मतदारांपर्यंत पोहोचवला आहे. या मतदारसंघातील भाजपमधील ज्येष्ठ नेतेही सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याचं चित्र आत्तापर्यंत दिसून येत आहे. त्यामुळं या मतदारसंघात होणारी भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यातील लढत चुरशीची आणि तगडं एकमेकाला दोघंही आव्हान देतील हे नक्की. दुसरीकडे अमरावती राखीव मतदारसंघासाठी भाजपनं नवनीत राणा यांना त्यांच्या पतीच्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश दिला आणि त्यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं महायुतीतील एक घटक आणि शिवसेना पक्ष फुटत असताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले अपक्ष प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी त्यांना तीव्र असा विरोध केला असून ब्रह्मदेव आला तरी इथून आपण नवनीत राणांना विजयी होऊ देणार नाही अशी त्यांनी भीष्म प्रतिज्ञाच घेतली आहे. त्यांनी लागलीच त्यांच्या प्रहार संघटनेचा अमरावती लोकसभा मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांची बैठक घेऊन इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील युवा नेते असलेले दिनेश बुम यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणीही केली आहे आणि जवळपास दिनेश बुम यांना प्रहारतर्फे या लोकसभा मतदारसंघातून ते उमेदवार म्हणून उतरण्यास तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांनीही नवनीत राणा या उमेदवार म्हणून आपणास पसंत नसल्याचं सांगितलं आहे. कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी तर परवा उमेदवारी अर्ज पण घेतला असून आपण येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. दुसरीकडे या मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटला असून येथून आमदार वानखेडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबतही पक्षांतर्गत आणि महाविकास आघाडीतील काही मित्रपक्षात थोडी कुरबूर आहे. त्यामुळं येथे काय घडतं, किती रंगी येथे लढत होते आणि या बहुरंगी लढतीत कोणत्या उमेदवाराच्या हाती विजयाचं प्रमाणपत्र पडतं हे 4 जून म्हणजे ज्यावेळेस प्रत्यक्ष मतमोजणी होईल 4 जूनला त्याच दिवशी आपल्याला कळून.
इकडं साताऱ्यातला पण तिढा अद्याप दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीला सोडवता आलेला नाही. महाविकास आघाडीत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनीच उमेदवारी घेऊन निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरदचंद्र पवार यांची इच्छा होती. मात्र प्रकृती अस्वस्थ, वैद्यकीय म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं काल श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट सर्व कार्यकर्ते नेते यांच्या बैठकीत जाहीर केल्यामुळं इथून आता कोणाला उमेदवारी द्यायची यासाठी शरद पवार यांना 2-3 दिवसाचा अवधी लागणार आहे. यात येथे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे येथील जिल्हा अध्यक्ष सुनील माने आणि आमदार शशिकांत शिंदे अशी 3 नावं त्यांच्यासमोर असतील. आणि यापैकी उदयनराजे निंबाळकरांना तोडीस तोड लढत देणारा उमेदवार कोण हे शरद पवार ठरवतील आणि त्यांना उमेदवार देतील. दुसरीकडे नाशिकचा जागेचा महायुतीला अद्याप तिढा सोडवता आलेला नाही. येथे भाजप आमचे या मतदारसंघात 3 आमदार असून येथील महापालिकेतील जवळपास 50-60 माजी नगरसेवक आमचेच होते. त्यामुळं ह्या जागेवर आमचाच हक्क आहे असा दावा करून ही जागा भाजपलाच मिळावी यासाठी अगदी टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजप नेते कार्यकर्ते सध्या आहेत. अनेक जणांनी हा मतदारसंघ भाजपला नाही सुटला तर आम्ही पक्षाचं राजीनामा देऊ अशीही घोषणा केलेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट हा मतदारसंघ आम्हालाच मिळावा यासाठी अडून बसलेला आहे आणि येथून मग छगन भुजबळ किंवा त्यांच्या परिवारातील कोणीतरी उमेदवार देण्याचं त्यांच्या मनात घोळत आहे. तर येथील विद्यमान खासदार की जे पूर्वी 2 वेळेस इथून खासदार झालेले आहेत असे हेमंत गोडसे हे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्यासाठी ही जागा आम्हालाच सुटावी असं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं म्हणणं आहे आणि ते म्हणजे नैसर्गिक न्याय ही जागा आम्हाला मिळाली तरच मिळू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांच्याही जोर बैठका सुरू आहेत आणि हेमंत गोडसे यांनी तर काल इथून आपणाला 100% उमेदवारी मिळणार असं म्हणणं मांडलं आहे. हा म्हणजे महायुतीतल्या पक्षश्रेष्ठींसाठी एक डोकेदुखी बनलेला प्रश्न आहे आणि मग इथून काय होईल, काय घडलं हे आणखी याला कळायला आठवडा तर जावा लागेल. दुसरीकडे पूर्व विदर्भात जे पहिल्या टप्प्यात 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे तेथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या 5 मतदारसंघात छाननीनंतर एकूण 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत. या 5 मतदारसंघापैकी रामटेक या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघात महाविकास आघाडीला डोकेदुखी आहे. कारण येथे गत निवडणुकीत पराभूत झालेले माजी प्रशासकीय अधिकारी काँग्रेसचे किशोर गजभिये यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपली उमेदवारी ठेवणारच असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश साखरे यांनी आपला अर्ज भरलेला असून तेही आपण उमेदवारी माघार घेणार नसल्याचं म्हणत आहे. पण आज दुपारी 3 पर्यंत या 110 पैकी किती उमेदवार अर्ज मागे घेतात, साखरे आणि गजभिये यांचं मन वळवण्यात पक्षश्रेष्ठी यशस्वी ठरते की नाही हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळं आज उमेदवारी अर्ज माघारीचा मुदत संपल्यानंतर या 5 मतदारसंघात किती उमेदवार कायम राहतात त्यावरून या मतदारसंघात कशा लढती होतील हे दिसून येईल. आज घडीला तरी तेथे महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिरंगी लढती होण्याची दाट शक्यता आहे आणि या तिरंगी लढतीत मग वंचितच्या उमेदवारांचा
महाविकास आघाडी की महायुतीला फायदा होणार हे मतमोजणीनंतर दिसून येईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.